तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे रंधाव वॉटरफॉल या ठिकाणी. मागं सांब आहे आपला मित्र. तर आमच्याकडे आज एक प्रोग्राम आहे जावळाचा, त्याचाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जावळाचं मटण कशा पद्धतीने जावळाचं कार्यक्रम आहे आज ते तुम्हाला बघायला भेटेल. इथे रंधा वॉटरफॉलवर आहे. चला कॉमेंट करा कोण कोण आले होते रंध्याला मंगळवारी. तर चला, व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अनेक मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला, आपण तर जागेवर येऊन पोचलो आहे. हा सुंदर असा गोरपाडाई देवीचं मंदिराचा परिसर. इकडे समोर हे गोरपाडाई देवीचं मंदिर. इकडे भरपूर सारं पाणी आता कमी झालं आहे, पाणी बंद केलं आहे आणि भरपूर सारे लोक गोधड्या धुवायला. आणि हा मेन पॉईंट आहे धबधब्याचा. इथं पाणी पडतं पावसाळ्यात, खूप चांगलं दृश्य इथं आपल्याला पाहायला भेटतं. आणि इथं जावळाचा कार्यक्रमाचा चालू आहे, म्हणजे नैवेद्य दाखवायचं काम चालू आहे, जो विधी असतो तो चालू आहे. आणि इकडे आपल्याला बोकड कापायला आलो आहे आपण. भरपूर मोठा परिसर आहे. आणि हा आपला बकऱ्या आपण बांधून ठेवला होता, पण अचानक बकऱ्या सुटून गेला. तर इकडं धरायची धावपळ चालू आहे. सांबानं पाव नाही, जो बकरा कापायला आणला तो सुटून गेला. तो हातीच लागत नव्हता. बराच वेळानंतर मग तो पकडला आपण. इकडे झाडांमध्ये आला होता, मग त्याला धरला. त्याला 2 टाइम सुटला होता तो. इकडं परत एकदा धरला मग. आणि फायनली बकरा घेऊन देवाकडं पूजण्यासाठी गेला. तर चला, असा हा बोकड कापायचा कार्यक्रम आहे आमचा. तो पण तुम्हाला दाखवतो कसं बनवतात. या विधी त्याचं झालेलं आहे आता. मग झाल्यानंतर मस्त कापून वगैरे ते दाखवतं, काही येत नाही त्याच्यामुळं मस्त तोडायला घेतला होता. छान पद्धतीने तोडायचं काम चालू होतं. सांबा इकडं मी. तर चला, कसे बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो. आणि जावळाचं मटण गावाकडं म्हणलं तर एकच नंबर असतं. त्याला एक नंबर मटण, एकदम मस्तपैकी चाप वगैरे काढून टोपात मटण तुकडे करून टाकायचं काम चालू आहे. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे एकदम भारी आहेत. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि तुमच्याकडे जावळाचं मटण कार्यक्रम असतो का नाही नक्की सांगा आम्हाला, येऊच जाऊ आम्ही. इकडे मटण आणलं होतं मस्तपैकी. आज नवीन पाहुण्यांच्या हातचं आपल्याला खायचं होतं, त्यामुळे आपण काही बनवायला घेतलं नाही. तर त्या पाहुण्याने कसं बनवलं ते सांगतो तुम्हाला. त्यांनी मटण धुवून घेतलं आणि मग त्याच्यावरती हे टाकायला सुरुवात केलं. इकडं धुवून घ्यायचं काम चाललंय. आणि त्याच्यात वरतूनच हळद आणि मीठ टाकलंय. तर चला, आपली ही बनवायची थेरी नाही आहे, पण तो आज दुसऱ्याच्या हातचं आपल्याला मटण बघायला भेटणार आहे कसं बनवतात. आणि विशेष म्हणजे आमचा आचार्य आज आहे ना माळकरी होता. तर चला, त्याने कसे बनवलं आणि ते बनल्यानंतर सांगतो तुम्हाला कसं लागलं आम्हाला ते. तुम्ही कॉमेंट करा बनवतात ते कसे बनवतात ते. आता हे हळद मीठ त्याला मिक्स करायचं काम चालू आहे, पण त्या टोपामध्ये पूर्ण पाणी आहे. इकडे कांदा टाकलाय टोपामध्ये. चुलीवरच एकदम ढवार पद्धतीने चालू आहे आपलं मटण. तर टोपामध्ये कांदा मस्तपैकी लाल होऊन देणार आहे आता. इकडे हा आचार्य, इकडं सांबाला म्हटलं की थोडा वेळ आचार्य दामला असेल तर मस्तपैकी जाळ भरपूर चालू होतं, ऊनही भरपूर होतं, हवा भरपूर होते. मग त्याच्यामध्ये तेलाची पिशवी ॲड केली, तेल टाकलं आणि कांदा तेल कमी पडल्यानंतर आचार्यने परत तेल मागवलं. आचार्य बोलतो होता का मला तेल जास्त पाहिजे आपल्याला. मग परत मालकाकडून तेल घेतलं त्यांनी. आपल्याकडे ना हे पाहिजे, कांदा ब्राऊन झाला, मस्तपैकी तेल तापलं होतं, त्याच्यामध्ये मग ते पाण्याचं ते मटण टाकलं होतं. चला, आजचा आचार्य माळकरी आचार्य त्याच्या हातचं आपल्याला कसं मटण लागतं ते आपल्याला टेस्ट करायचं आहे. चला, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ, तुम्ही पण कॉमेंट करून सांगा. मस्तपैकी मटण परतवून घ्यायचं. इथं काम चालू बसा बघ यार, थोडं
नाही नाही छान पद्धतीने मटण परतून झालंय. त्यानंतर थोडं उमट ठेवलं होतं, झाकण ठेवलं होतं. त्यानंतर झाकण काढल्यानंतर एकदम मटण नाच शिजलं. मटण शिजलंय. टेस्ट वगैरे करून घ्यावं लागेल आपल्याला, शिजलंय का नाही. कारण उमवलेलं जे मटण आहे ना ते एकच नंबर लागत. आणि इकडं पाहुण्यांचं मस्तपैकी उमवलेलं मटणावरती ताव मारायचं काम चालू होतं. इकडं मग परत तडका मारायसाठी आलं लसूण सगळा एकत्र मसाला आहे वाटून आणलेला तो टाकला, तेल टाकलं. आता मस्तपैकी फोडणी द्यायचे. त्याच्यात मसाले पण मस्तपैकी परतवून घ्यायचं काम चालू आहे. तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकूयात मसाले जळू नये यासाठी. तर मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली होती. त्याच्यात पाणी टाकलंय आणि आपण जे पीठ होतं ते पीठ पण त्याच्यात टाकलंय. आपली कणी भाजून आणलेलं पीठ त्याच्यामध्ये मस्तपैकी आचार्याने पाणी टाकलं. त्या पाण्याला उकळी येऊन दिली. त्याच्यानंतर आपलं जे उमवलेलं मटण होतं ते सोडलं. भरपूर सारं आपल्याला जेवढी मटण होतं तेवढं आपण त्याच्यात ॲड केलं होतं. आणि जास्त काही रस्सा धरायचा नव्हता त्याच्यामुळं एकदम कमीच पाणी टाकलं होतं. एक आपल्याला 5 ते 6 किलोचं मटण होतं. तर चला शिजून झाल्यानंतर मस्तपैकी पत्रवळी आली. मस्तपैकी जेवायला पंगत बसलेली. इकडून मस्तपैकी पीस वाढायचं काम चालू होतं. चला एकदम सुके सुके आपल्याला पीस भेटलेले. आणि त्यानंतर भात आणि रस्सा. इकडे समोर आपली गँग एकदम जेवायला बसलेली होती. एकदम झकास असं ताव मारायचं काम चालू होतं रियाचा आणि कार्तिकेचा, इमानाचा. तर चला तो